नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेलं एक आंदोलन आता केवळ एका संघटनेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. सुरुवातीला काही विद्यार्थी, तरुण आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण पद्धतीने धरणे आंदोलन करत होते. त्यांची मुख्य मागणी होती, केंद्र सरकारने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा द्यावा. सुरुवातीच्या काही दिवसांत या आंदोलनाकडे फारसं लक्ष गेलं नाही. दिल्लीत जंतर मंतरवर अनेक आंदोलनं होत असतात. अनेकदा काही दिवसांनी ती संपतात. त्यामुळे सुरुवातीला या आंदोलनाकडेही त्याच नजरेने पाहिलं गेलं. आंदोलक शांतपणे बसले होते, घोषणाबाजी करत होते आणि सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दिवस पुढे सरकत गेले आणि आंदोलन कायम राहिलं. आंदोलकांनी स्पष्ट केलं की त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते माघार घेणार नाहीत. सोशल मीडियावर या आंदोलनाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागले. देशभरातील अनेक विद्यार्थी आणि तरुण या घडामोडींवर लक्ष ठेवून होते. आंदोलन जसजसं वाढू लागलं तसतसं वेगवेगळ्या राज्यांमधून लोक दिल्लीत येऊ लागले. काही जण प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले, तर काहींनी सोशल मीडियावर पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे हा विषय राष्ट्रीय चर्चेचा भाग बनू लागला. दरम्यान सरकारकडून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न झाल्याच्याही बातम्या समोर आल्या. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली, त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यात आल्या. मात्र आंदोलकांचं म्हणणं होतं की केवळ चर्चा करून उपयोग नाही, ठोस निर्णय झाला पाहिजे. याच काळात विरोधी पक्षही या संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. सुरुवातीला त्यांनी फारशी भूमिका घेतली नव्हती, पण आंदोलनाचा विस्तार वाढू लागल्यावर आणि लोकांचा सहभाग वाढल्यानंतर विरोधी पक्षांनीही या प्रश्नावर सरकारला घेरण्यास सुरुवात केली. राजकारणात एक गोष्ट नेहमी पाहायला मिळते. जोपर्यंत एखादा मुद्दा जनतेमध्ये मोठा होत नाही, तोपर्यंत अनेक पक्ष सावध भूमिका घेतात. पण एकदा जनसमर्थन दिसू लागलं की त्याच मुद्द्यावर राजकीय हालचाली वेगाने सुरू होतात. या आंदोलनाच्या बाबतीतही असंच काहीसं चित्र दिसू लागलं. आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त दिल्लीपुरतं मर्यादित राहिलं नाही. विविध शहरांमध्ये विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक गटांनीही निदर्शनं सुरू केली. त्यामुळे हा विषय राष्ट्रीय पातळीवर चर्चेला जाऊ लागला. राजकीय विश्लेषकांच्या मते एखादं आंदोलन मोठं होण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: सातत्य, जनसमर्थन आणि माध्यमांचं लक्ष. या तिन्ही गोष्टी हळूहळू या आंदोलनाला मिळू लागल्या. त्यामुळे त्याचा प्रभाव वाढत गेला. आता सर्वांचं लक्ष एका प्रश्नाकडे लागलं होतं: सरकार या आंदोलनाला कशा प्रकारे प्रतिसाद देणार? केवळ चर्चेवर भर देणार की काही ठोस निर्णय घेणार? आणि दुसरीकडे विरोधी पक्ष या मुद्द्यावर किती आक्रमक भूमिका घेणार? पुढील काही दिवसांत घडलेल्या घटनांनी या आंदोलनाचं स्वरूप आणखी बदललं. रस्त्यावर वाढणारी गर्दी, विविध राजकीय पक्षांचा वाढता सहभाग आणि देशभरातून मिळणारा पाठिंबा यामुळे हा प्रश्न केवळ एका मागणीपुरता राहिला नाही, तो राष्ट्रीय राजकारणातील चर्चेचा केंद्रबिंदू बनू लागला. पहिल्या भागात आपण पाहिलं की एका मागणीपासून सुरू झालेलं आंदोलन हळूहळू राष्ट्रीय चर्चेचा विषय बनू लागलं. जंतर मंतरवरील गर्दी वाढत होती, सोशल मीडियावर आंदोलनाची चर्चा सुरू होती आणि विविध राज्यांमधूनही या विषयाला प्रतिसाद मिळू लागला होता. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न होता, सरकार नेमकं काय करणार? कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत आंदोलन ही नागरिकांची अभिव्यक्ती असते, पण सरकारसमोर त्याच वेळी 2 मोठी आव्हानं असतात. एक म्हणजे आंदोलकांच्या मागण्या समजून घेणं आणि दुसरं म्हणजे कायदा व सुव्यवस्था कायम राखणं. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात सरकारने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची भूमिका घेतल्याचं दिसून आलं. दरम्यान आंदोलकांकडून वारंवार सांगितलं जात होतं की केवळ आश्वासनं नकोत, तर ठोस निर्णय हवा. त्यांचं म्हणणं होतं की अनेक दिवस आंदोलन करूनही अपेक्षित निर्णय होत नसल्यामुळे नाराजी वाढत आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आंदोलकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याचा प्रयत्न झाला. चर्चेचा उद्देश संघर्ष वाढू न देता मार्ग काढण्याचा असल्याचं सांगण्यात आलं. चर्चेदरम्यान आंदोलकांनी आपल्या मागण्या पुन्हा स्पष्ट केल्या, तर सरकारच्या प्रतिनिधींनी त्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवल्या जातील अशी भूमिका मांडली. मात्र चर्चा म्हणजे तोडगा असा अर्थ नसतो. अनेकदा सरकारला प्रशासकीय, कायदेशीर आणि राजकीय परिणामांचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे तातडीने कोणताही मोठा निर्णय जाहीर झाला नाही.
यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याचं दिसून आलं. दुसरीकडे सरकार समर्थकांचं मत वेगळं होतं. त्यांच्या मते कोणताही निर्णय केवळ आंदोलनाच्या दबावाखाली घेणं योग्य ठरणार नाही. सर्व बाजूंचा विचार करूनच सरकारने भूमिका घ्यावी. त्यामुळे या मुद्द्यावर देशात दोन वेगवेगळे दृष्टिकोन समोर येऊ लागले. दरम्यान जंतर मंतर परिसरातील गर्दी वाढत होती. विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांचा सहभाग वाढल्याने आंदोलन अधिक लक्षवेधी बनत होतं. राष्ट्रीय माध्यमांनीही या विषयाचं वारंवार वृत्तांकन सुरू केलं. राजकीय विश्लेषकांच्या मते एखाद्या आंदोलनाला जनसमर्थन मिळू लागलं की त्याचा परिणाम केवळ त्या मुद्द्यापुरता मर्यादित राहत नाही. तो व्यापक राजकीय चर्चेचा भाग बनतो. याच टप्प्यावर विरोधी पक्षही अधिक सक्रिय होऊ लागले. विरोधी पक्षांनी सरकारवर संवाद उशिरा सुरू केल्याचा आरोप केला, तर सरकारकडून कायदा आणि सुव्यवस्था राखणं हेही तितकंच महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे संसदेपासून ते सोशल मीडियापर्यंत या विषयावर तीव्र राजकीय वाद सुरू झाला. या सर्व घडामोडींमध्ये सामान्य नागरिकांचंही लक्ष एका प्रश्नाकडे लागलं होतं. सरकार आणि आंदोलक यांच्यात सामंजस्याचा मार्ग निघणार का, की आंदोलन आणखी तीव्र होणार? पुढील काही दिवसांत परिस्थितीने वेगळंच वळण घेतलं. देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेते आंदोलनाबाबत अधिक स्पष्ट भूमिका घेऊ लागले. त्यांच्या भेटी, पत्रकार परिषद आणि सरकारवरील टीकेमुळे हा विषय आणखी गाजू लागला. आता प्रश्न फक्त एका मागणीचा राहिला नव्हता. हा विषय राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक चर्चेचा केंद्रबिंदू बनू लागला होता. आंदोलन जसजसं मोठं होत गेलं तसतसं त्याचं स्वरूपही बदलू लागलं. सुरुवातीला हा मुद्दा मुख्यतः आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यापुरता मर्यादित होता. पण जेव्हा या प्रश्नाची चर्चा देशभरात होऊ लागली तेव्हा विरोधी पक्षांनीही आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडायला सुरुवात केली. भारतीय राजकारणात हे अनेकदा पाहायला मिळतं की एखादा सामाजिक किंवा सार्वजनिक प्रश्न व्यापक स्वरूप धारण करू लागला की राजकीय पक्षही त्यावर आपली भूमिका जाहीर करतात. कारण अशा मुद्द्यांवर जनमत तयार होत असतं आणि त्याचा परिणाम पुढील राजकीय वातावरणावर होऊ शकतो. विरोधी पक्षांनी सरकारवर आरोप केला की सुरुवातीच्या टप्प्यात आंदोलनकर्त्यांच्या भावना आणि मागण्यांकडे पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही. त्यांच्या मते जर योग्य वेळी संवाद अधिक प्रभावीपणे झाला असता तर परिस्थिती इतकी चिघळली नसती. दुसरीकडे सरकारच्या बाजूने असा युक्तिवाद करण्यात आला की संवादाची प्रक्रिया सुरू होती आणि कोणताही निर्णय घाईघाईने घेण्यापेक्षा सर्व बाजूंचा विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होत गेले. याच काळात विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनाला नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यास सुरुवात केली. काही नेत्यांनी आंदोलनस्थळी भेटी दिल्या तर काहींनी पत्रकार परिषद, सोशल मीडिया आणि सार्वजनिक सभांमधून आपली भूमिका मांडली. त्यामुळे या आंदोलनाला अधिक प्रसिद्धी मिळाली. राजकीय विश्लेषकांच्या मते विरोधी पक्ष एखाद्या आंदोलनाला पाठिंबा देतात तेव्हा त्या आंदोलनाची दृश्यमानता वाढते. माध्यमांचं लक्ष अधिक वेधलं जातं आणि सरकारवरही राजकीय दबाव वाढू शकतो. मात्र याच वेळी आंदोलनकर्त्यांनाही आपल्या मूळ मागण्या केंद्रस्थानी ठेवण्याचं आव्हान असतं. सोशल मीडियानेही या संपूर्ण घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विविध मतप्रवाह समोर येऊ लागले. काहींनी आंदोलनाचं समर्थन केलं तर काहींनी सरकारची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं. त्यामुळे हा विषय डिजिटल माध्यमांवरही मोठ्या प्रमाणात चर्चेला जाऊ लागला. राजकीय वातावरण तापत असताना सामान्य नागरिकांच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. पुढे सरकार कोणती भूमिका घेणार? विरोधी पक्षांचा वाढता सहभाग आंदोलनाला अधिक बळ देणार का, की सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संवादातून तोडगा निघणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील घडामोडींवर अवलंबून होती. मात्र एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. हा विषय आता केवळ एका आंदोलनाचा राहिला नव्हता. तो राष्ट्रीय राजकारणातील चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा बनला होता. आता पुढे काय होणार? सरकार दबावाखाली काही मोठा निर्णय घेणार का, की संघर्ष आणखी वाढणार? आणि या संपूर्ण परिस्थितीचा देशाच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? बाकी तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.